नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन आफ्रे युट्यूब चॅनलवर। तुम्ही हाती घेतलेल्या सर्व चांगल्या कामांना यश मिळू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज आम्ही जाणार आहोत ताईंकडे। खूप दिवसांनी आम्ही आज जात आहोत। आता वाजले 10:30, आम्हाला पोहोचण्यासाठी जवळपास 12:30 तरी होते। चला फायनली आम्ही निघालोय आता जाण्यासाठी। दादाकडे जावा। आम्ही येऊन पोहोचलोय ताईंकडे आणि हे मस्त इथे बाहेर खेळतायत। मज्जा वाटते ना बाहेर खेळायला। विश्वम दादा खानशे दादा दादा मामा खानशे मामा मामा बूर गे आत्या खानशे आत्या घरमध्ये शे आत्या आता गेलेले शिर्डीला। मी बोलली घालून जा, नाही म्हणे मग दसऱ्याला नवीन पाहिजे। मी बनवणार आहे आज ताईंकडे मटण। या तुम्ही पण सगळ्यांनी खायला। ताई नाही खाणार आहे तो ना ताई, काय गुरुवार मार्गशीर्ष महिना नाही, आज गुरुवार नाही पण ते काहीतरी असतं म्हणजे त्या महिन्यात खातच नाही। हा का, मग आम्ही तर खातोय ना। हा तुम्ही खा। आता मस्त यामध्ये मी कांदा टाकलाय आणि त्याच्यानंतर वाटण। त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, डाळ्या आणि भाजलेलं खोबरं आहे, हे सगळं मिक्स करून घेतलंय। मिक्स करून मस्त वाटून घेतलं। आणि आता टाकणार आहे लाल तिखट, मीठ, हळद आणि हा घरी बनवलेला काळा मसाला। आणि इथे हे मटनला हळद आणि मीठ थोडस लावून ठेवलेलं आहे। तर आता हे सगळे पीस आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी। पाणी ठेवते। ताई हे हंड्यातलं पाणी घेऊ का? एकदम स्लो गॅसवर हे ठेवायचंय आणि नंतर हेच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय। 10 मिनिटे झाकून ठेवलेलं आणि आता त्याच्यानंतर हे ताटावरचं पाणी ह्यामध्ये टाकलंय। मस्त तरंग पण आलेला आहे आणि आता अजून याच्यामध्ये पाणी टाकायचंय। तर ते पाणी गरम करून घ्यायचं आणि मगच टाकायचं, म्हणजे अजून छान तरंग सुटतो। आता मी थोडस पाणी गरम करून घेते आणि अजून पाणी यामध्ये ऍड करते। बाळ कसं करत कोण चावतो? विश्वम चावतो। दादा जेवण रेडी आहे आणि आम्ही सगळेजण मस्त बसलोय जेवण करण्यासाठी। मी इकडे आल्यानंतर खास जीजूंसाठीच मटण बनवलं आहे। तर चला पाहूया जीजूंना आज मी बनवलेलं मटण आवडेल की नाही, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। चला बघूया काय बोलतात जीजू।
जाऊन मीठ लागतं ना. छान आहे, खूप छान आहे. तुमची भाजी ना शेवभाजी कशी बनली? छान बनली. चला आता मी पण टेस्ट करते. खूप छान आहे. मीठ लागतं का? माझ्या थोडस त्याच्यात पण काय लागतं. गरज नाही. नाही लागतो लागतो. मस्त जेवण केलं आणि आता आमची घरी जाण्याची तयारी देखील झाली आहे. म्हटलं चला आता बाळाला एकदा भेटून घेते परत. झोप येते बबडू माझ्या. बोलेल मामे माझी झोप मोड करतायत तुम्ही. दुसरा श्रीवन आहे ना? दुसरा श्रीवन बाबू. पिल्लू हाय जानू. हाय हाय खट्टा मिट्टा गोला. झोपे. चला तर आम्ही निघालोय आता. जेवण वगैरे झालं मस्त आणि प्रणू पण खेळली. खूप मज्जा आली ना गुडिया तुला श्रीवन दादा सोबत खेळायला? इथे मस्त अंगण आहे तर खूप खेळली, मज्जा केली. चला आता वाजले किती? 4:30 वाजत आले आणि आम्हाला पोचायला वाजतील 6:15 6:30 तरी. तर निघूया आम्ही. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.